नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी चविष्ट अशी आलू टिक्की करत आहे। यासाठी मी 4 उकडलेले आलू घेतलेले आहेत। सगळ्यात आधी हे आलू उकडून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यावर त्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता या बाउलमध्ये मी आलू बारीक करून घेतलेले आहेत। यामध्ये एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट मी घालत आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा यामध्ये घालत आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद घालत आहे। अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालत आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर घालत आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडरसुद्धा घालत आहे। आता अर्धा चमचा चाट मसाला घालत आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर आणि त्यासोबतच बारीक कट केलेला पुदिना हा सुद्धा मी घालत आहे। यामध्ये आता मी 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घालत आहे। या ठिकाणी जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदूळ पीठसुद्धा घालू शकता। तर हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि याचे असे छोटे छोटे गोळे करत आहे। तर गोळे करून घेतल्यानंतर ते असं हाताने हलकं असं दाबून घ्यायचं आहे आणि टिक्कीचा आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे मी या टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत। या ठिकाणी मी पॅन घेतलेला आहे, त्यावरती तेल घातलेलं आहे आणि आता आलू टिक्की ही शॅलो फ्राय करून घेत आहे। तुमच्या आवडीनुसार त्या तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता। तर आता या ठिकाणी सोनेरी रंग येईपर्यंत मी त्या फ्राय करून घेत आहे। सोनेरी रंग आल्यानंतर आलू टिक्की काढून घ्यायची आहे। तर बाकीच्या आलू टिक्कीसुद्धा मी अशाच प्रकारे शॅलो फ्राय करून घेणार आहे। तर चवीलाही मस्त लागणारी अशी ही आलू टिक्की तयार आहे। ती हिरवी चटणी किंवा इमली चटणी बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता। तर चवीलाही भारी लागणारी अशी ही आलू टिक्की जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।